रोज मरे त्याला कोण रडे, हे भयानक वास्तव आहे मुंबईतील लोकल ट्रेन प्रवासाचं। लाखो प्रवाशांसाठी लाईफलाईन असलेली लोकल प्रत्यक्षामध्ये डेथलाईन झालेली आहे। सतत आणि वारंवार वर्षानुवर्ष तेच दिसून येते। मुंब्रा दुर्घटनेनंतर झी 24 तासनं बदलापूर रेल्वे स्टेशनवरून प्रवास करत प्रवाशांच्या लोकल यातना जाणून घेतल्या आहेत। आता आपण बदलापूर रेल्वे स्थानकावर आहोत। आता आपण पाहू शकतो की कशा प्रकारे गर्दी ही बदलापूर रेल्वे स्थानकावर पाहायला मिळते। आपण या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करूया। या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न बघू शकतो की प्रचंड गर्दी या रेल्वे स्थानकावर आहे आणि आपण प्रयत्न करूया गाडीत चढण्याचा। रोज अशाच प्रकारे हे प्रवासी या लोकलमधून प्रवास करत असतात। काल मुंब्र्यामध्ये दुर्घटना झाल्यानंतर जे प्रवाशांची ज्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आता आपण कर्जत लोकलला आहोत। ही कर्जत बदलापूरहून CSTकडे निघालेली लोकल आहे। आपण पाहू शकतो की बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी या लोकलमध्ये पाहायला मिळते आहेत। बघू शकतो की रोज अशाच प्रकारे जे प्रवासी आहेत रोज प्रवास करत असतात आणि हा जीवघेण्या प्रवासामुळे काल 4 प्रवाशांना जीव गमवावा लागला। दररोज अशाच प्रकारे प्रवास करत लागल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे। लोकलची संख्या वाढत नाही आहे, मात्र जी प्रवाशांची संख्या वाढते त्याच्यामुळे प्रचंड नाराजी ही प्रवाशांमध्ये। आपण काही प्रवाशांशी बोलण्याचा प्रयत्न करूया की त्यांचं काय म्हणणं आहे। काय सांगाल, रोज तुम्ही प्रवास करता? कसा असतो प्रवास हा रोजचा? खूप कठीण, गर्दी खूप असते। अच्छा, कुठून येता तुम्ही? बदलापूर। अच्छा, रोज अशाच प्रकारे प्रवास करावा लागतो? काय म्हणणं आहे तुमचं, काय अपेक्षा आहे रेल्वे? ट्रेनचं टायमिंग वगैरे व्यवस्थित आणि ट्रेन वाढवायला हवं। अच्छा, कालची जी घटना घडल्यानंतर काय सांगाल? अशी पुन्हा घटना होऊ नये बस। अजून काही प्रवासी आहेत, काय सांगाल? रोज प्रवास करावा लागतोय, कशा प्रकारे त्रास सहन करावा लागतो? नेहमी जे गर्दीचं प्रमाण जास्त असतं, गर्दी जास्त असल्यामुळे गाड्यांचं प्रमाण वाढलं पाहिजे। सकाळ संध्याकाळ नेहमी जाणे ह्या गाड्यांना होल्ड जो दिव्याला किंवा आपला कळव्याला होल्ड देतात, हे लॉंग रूटच्या गाड्यांचं हे चुकीचं आहे। हे ह्याच्याबद्दल त्याने विचार करायला पाहिजे, कारण जवळच्या गाड्यांना तुम्ही होल्ड द्या, त्याच्यामुळे हा जे प्रकार होतात त्याला कारण तेच आहे। लटकून लोकांना जावं लागतं। गाडी ऑलरेडी इकडे कर्जतवरून येणाऱ्या गाड्या ह्याच गाड्या फुल असतात, त्याच्यामुळं पुढे चढणाऱ्या प्रवाशांना टायमिंगमध्ये जावं लागतं, त्याच्यामुळे लटकत हे जावं लागतं त्यांना। आपण पाहू शकतो की लोकलची संख्या कमी असल्यामुळे लटकत जावं लागतं आणि त्याच्यामुळे अशा दुर्घटना घडतात। अजून काही प्रवासी आहेत, सांगा की कशा प्रकारे, तुम्ही सांगा काय सांगाल? रोज असा प्रवास करावा लागतोय, काय आहे तुमचं म्हणणं? एकदम जीव घेणा प्रवास आहे। खूप गर्दी आहे बदलापूरला। ट्रेन कमी, पब्लिकचे लोंढे येतात बदलापूरला। एकदम परेशान आहे पब्लिक। अच्छा, लवकरात लवकर ट्रेन वाढवावा हीच आमची अपेक्षा आहे। आता 3री आणि 4थी लाईनचं काम चालू आहे। 3ऱ्या आणि 4थ्या लाईनचं काम चालू आहे, अजूनही होत नाही आहे। प्रवास तुम्हाला असाच करावा लागतोय, काय सांगाल? अजून कमीत कमी माझ्या मते 5-6 वर्ष तर होणार नाही, कारण की आपण म्हणतोय पण बदलापूर ते कल्याण आपलं अमरनाथपर्यंत भरपूर प्रॉब्लेम आहे। गटा म्हणजे ते नाले वगैरे त्याचे सॉल्व होईपर्यंत प्रॉब्लेम आहेच। आणि काय म्हणजे ट्रेन आहे ना, जोपर्यंत 3 मिनटात इथून कल्याणपर्यंत म्हणजे कर्जत कल्याण चालू केल्या पाहिजे ट्रेन, तर ही थोडीशी गर्दी कमी होईल। आणि ज्या लॉंग रूटच्या गाड्या आहेत त्यांना दिवा स्टॉप नाही द्यायला पाहिजे। कल्याणला किंवा डोंबिवलीच्या गाड्या आहेत ना, त्यांना दिवा स्टॉप द्या। आता कर्जत कसाऱ्याला तुम्ही दिव्या स्टॉप देणार आणि ठाण्याची जी गर्दी आहे ती उतरते इकडेच याच गेटला आणि दिव्याला चढतात लोक तेच। ते काल जे ॲक्सिडेंट झाला ते कारण तेच आहे। चढणारे इकडून दिव्यावरून चढणारे आणि उतरणारे ते एकदम हे होतात आणि ते उतरणारे चढू देत नाही आणि चढणारे जबरदस्ती चढतात, त्यामुळे ते ॲक्सिडेंट झालं आहे। अजून काय सांगाल तुम्ही? काय सांगणार, ही जी आता हे जे काल प्रकरण झालं आहे, रेल्वेने ह्यावर तात्काळ काहीतरी कारवाई केली पाहिजे, कारण हे 2 दिवस बोलतील आणि त्यानंतर काही करणार नाही। पण त्यांनी ह्याच्यावर लक्ष देऊन काहीतरी उपाययोजना ह्याच्यावर केली पाहिजे। किंवा आता बदलापूरवरून लोकल 7:14 नंतर 7:33 आहे, त्याच्यानंतर एक लोकल त्यामध्ये वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे। ॲक्च्युली बदलापूरवरून याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे, कारण त्यामुळे गर्दी कमी होण्यास प्रयत्न। आपण पाहू शकतो की रेल्वे प्रशासन गंभीर नाही आहे, लोकलची संख्या कमी आहे, त्याच्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। आणि अशा आपण पाहू शकतो की रोज अशा प्रकारे
या जे प्रवासी आहेत ते उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा कुठलाही ऋतू असो त्यात अशा प्रकारे प्रवास करतात. रोज जीवघेणा प्रवास असतो. त्याच्यामुळे काल जी दुर्घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि प्रवाशांचं हेच म्हणणं आहे की लोकांची जी फ्रिक्वेन्सी आहे ती वाढवावी. चंद्रशेखर भुयार, बदलापूर.